हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत भोपळ्याचे थालीपीठ। भोपळा धुवून घेतलाय मी आणि ते मधला गर पण काढून घेतलाय त्याचा, आणि असा बारीक किसून घेते आता सगळा। तर हे बघा भोपळा झालेला आहे माझा किसून। आता हा चांगला पिळून घेते आणि पिठात भिजवून घेते। तर भोपळ्याचे थालीपीठ करायला हे डाळीचं पीठ घेऊन राहिले मी। 3 चमचे डाळीचं पीठ, आणि 2 चमचे बाजरीचं पीठ, आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊन राहिले। या पिठामध्ये लाल तिखट टाकते 2 चमचे, आणि हे तरीवाला आहे ना हे टाकते 1.5 चमचा। थोडेसे जिरे टाकून घेते आणि थोडासा हिंग आणि थोडीशी हळद, आणि याच्यात थोडासा ओवा घेते टाकून, आणि चवीपुरतं मीठ टाकून देते। आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि याच्यात भोपळा किसलेला आहे ना तो टाकून घेते। आता हा चांगला मळून घ्यायचा। याच्यामध्ये हे भोपळा टाकलाय ना तर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं, मस्त एकजीव झालं पाहिजे। थोडी आलं लसूण पेस्ट पण टाकली आहे आता, आणि हे चांगलं एकजीव करून घेते। आणि ओवा टाकला ना, ओव्याने चांगली टेस्ट लागते। तर करू राहिले मी भोपळ्याचे थालीपीठ। आता तवा ठेवलेला आहे आणि याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। आपण याचे करतो ना कोथिंबीरचे, तसेच करायचे, आणि असे छोटे छोटे गोळे घ्यायचे। हे बघा पातळ असं घ्यायचं थापून। आता याच्यावर तेल टाकून घेते जरा, असं पसरवून घ्यायचं। ते ओला हात आहे ना त्यामुळे पाण्याचे थेंब उडाले तर टाकून घ्यायचं। याला कोणी कोणी होल बी पाडतात, पण मी काय होल नाही पाडले याला। असं तेल सोडायचं। याला पण परत साईडनी तेल सोडते थोडंसं, आणि ते होईपर्यंत दुसरं बी आपलं थापून होतं त्याच्यावर, या पळपटावर। पातळ पातळ थापले ना मस्त, मग कडक कडक होता कुरकुरीत चांगले। आणि असं पण तांदळाच्या पिठाने होतात कुरकुरीत जरा, फक्त पातळ करायचे। बघा झालंय बनून। दुसरा बी तसंच करायचं, थोडंसं तेल सोडायचं आणि टाकून आणि याचा कपडा काढून घालायचा। वरतून याला पण थोडंसं तेल सोडायचं।
झाले भोपळ्याचे थालीपीठ. हे केचप घेतलेला आहे आणि याच्यात पटगोड कोळ चिंचेचा, त्याच्याबरोबर बी खूप छान लागतं. तर हे बघा असे झाले तयार. हे बघा झाले भोपळ्याचे थालीपीठ बनवून. तर त्याच्याबरोबर चिंचेचा आंबट गोड कोळ घेतलेला आहे आणि टमॅटो केचप घेतलेले. सकाळी व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये भोपळ्याचे थालीपीठ दाखवले आणि आता क्रिस्पी सोया चंक दाखवू राहिले मी चटपटीत एकदम. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य: सोयाबीन वडी, मीठ, दही, हळद, मिरची, कॉर्नफ्लॉवर, गरम मसाला, इथं धन्याची पावडर आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि तेल एवढं लागेल आपल्याला. तर चला करते मी. पाणी टाकले पातेल्यामध्ये. ही सोयाबीन वडी उकडवून घ्यायला जरा. तर झालंय आपलं पाणी गरम, त्याच्यात टाकते. उकडलेले हे उकळी येईल पाण्यात टाकलं का इतक्यात 5 मिनिटात उकडतं ते. आणि हे आता ओतून घेते मी. हे बघा चाळणीमध्ये ओतून घेतले, त्याच्यावरून थोडंसं थंड पाणी टाकीते म्हणजे मग लवकर थंड होतील ते. आणि थंड झाल्या का मग पिळून घ्यायचे चांगले. आता ही दही टाकू राहिली मी घमिल्यामध्ये. दही चोळून घ्यायचं त्या याला वड्यांना, सोयाबीन वडीला. आणि हे असं चांगलं फेटून घ्यायचं दही चमच्याने. याच्यात लाल तिखट टाकू राहिली आहे 1 चमचा. थोडीशी हळद टाकीते, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकते. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. आणि मग याच्यात सोयाबीन वडी टाकायची. सोयाबीन वडी टाकून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं दही पूर्ण याला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून मग हे कॉर्नफ्लॉवर टाकायचं. कॉर्नफ्लॉवर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं हे. आणि आता तेल तापत ठेवते. आता कढई तापत ठेवलेली आहे, तेल तापत ठेवलंय. आता तेल तापलंय. आता हे बघा सोयाबीन वडी 2 टाकू राहिले आता मी अशी चमचा. तेलात आता तळून घ्यायचे सोयाबीन वडी. तळून आणि असे तेल नितरून घ्यायचे चांगलं. आणि झाले तळून. आता माझे याच्यावर हा असा सांबर मसाला टाकायचा जरा. कोणी कोणी तो पेरी मसाला पण टाकतं, पण मग तो नाही माझ्याकडं. मग मी सांबर मसाला टाकू राहिले याच्यावर. हे बघा असा. तर झाले बघा क्रिस्पी असे सोया चंक तयार. आणि सॉस ठेवले त्याच्यामध्ये, सॉस बरोबर खायचे खूप छान लागतात. चला तर मग तुम्ही पण या खायला. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.